नमस्ते प्रेक्षकांनो, मी शिल्पा देशमुख राशीच्या माध्यमातून परत आपल्या भेटीस आली घेऊन एक सत्य घटनेवर आधारित हृदयस्पर्शी बोधकथा, चहावाल्याची डायरी. ऐका तर मग एक अत्यंत सुंदर अशी संकल्पना कथा आणि अशाच नवनवीन संकल्पना ऐकण्यासाठी राशी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. चहावाल्याची डायरी. सत्यकथा. पुणे स्टेशन, 2018. पुणे स्टेशनच्या बाहेर एक चहाचा स्टॉल होता. मालक रमेश अण्णा, वय 62, एक पाय अपंग. रोज सकाळी 5ला स्टॉल उघडायचा आणि रात्री 11ला बंद. कप 5 रुपयाला चहा आणि मोफत एक गोष्ट, हसू. लोक यायचे, चहा प्यायचे, 10 मिनिटं बोलायचे आणि हलके होऊन जायचे. कोणी म्हणायचं, अण्णा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात. अण्णा हसायचे, नाही रे बाळा, मी फक्त चहावाला आहे, पण दुःख बघितले ना म्हणून चहात साखर कमी आणि माया जास्त टाकतो. एकदा एक 25 वर्षाचा मुलगा आला. इंजिनियर, सुटाबुटात, पण डोळे सुजलेले, रात्रभर रडल्यासारखी. म्हणाला, अण्णा एक कटिंग कडक. अण्णांनी चहा दिला. मुलाने तो एका घोटात संपवला. खिशातून 100 रुपयाची नोट काढली, टेबलावर ठेवली आणि म्हणाला, अण्णा उरलेले पैसे तुम्ही ठेवा, माझा शेवटचा चहा आहे. अण्णांचे हात थरथरले, कप धुताना थांबले. म्हणाले, बाळा कुठे निघालास? मुलगा हसला, कोरडं हसू. ट्रेन खाली. जॉब गेला, गर्लफ्रेंड सोडून गेली, घरी कर्ज, जगून काय करू? अण्णा स्टॉल बाहेर आले, लंगडत लंगडत. मुलाचा हात धरला आणि स्टॉल मागे नेलं. तिथे एक जुनी फाटकी डायरी होती. अण्णा म्हणाले, वाच. अण्णांच्या डायरीतलं पहिलं पान, 1985. आज माझा पाय ट्रक खाली आला. डॉक्टर म्हणाले कापावा लागेल. बायको 8 महिन्याची गरोदर होती. घरात फक्त 23 रुपये होते. रात्री हॉस्पिटलच्या गच्चीवर गेलो, उडी मारणार होतो. तेवढ्यात बायकोचा फोन आला. हो बाळ लाथा मारतय, म्हणतंय बाबा लढा. मी रडलो आणि परत आलो. दुसऱ्या दिवशी पाय गेला, पण हिंमत नाही गेली. स्टेशन बाहेर 2 भांडी, 1 किटली घेऊन बसलो. चहा ओरडलो. पहिला दिवस 17 रुपये कमावले. रडलो पण जगलो. डायरीचं दुसरं पान, 1993. आज बायको कॅन्सरने गेली. हातात 6 वर्षाचं पोर. लोक म्हणाले पोरगा अनाथाश्रमात टाका. मी म्हणालो माझा एक पाय गेला, बाप पण नाही जाऊ देणार. रात्र रात्र चहा विकला, पोराला शिकवलं, इंजिनियर केला, अमेरिकेत गेला आणि बाबा तिकडे या असं तो मला म्हणतो आहे. मी म्हणतो, बाळा माझे ग्राहक कोण सांभाळेल? त्यांचं दुःख कोण ऐकेल? डायरीचं शेवटचं पान, 2018. आज 62 वर्षाचा झालो. एक पाय नाही, बायको नाही, पोरं लांब, पण रोज 200 लोक मला अण्णा म्हणतात. त्यांचं दुःख ऐकतो, चहा पाजतो आणि सांगतो, जग रे बाळा. मला देव भेटला नाही, पण माणसातला देव रोज भेटतो. म्हणून मी अजून जिवंत आहे आणि आनंदी आहे, कारण माझ्याकडे देण्यासारखा आहे चहा आणि वेळ. मुलगा डायरी वाचून रडू लागला, लहान मुलासारखा. अण्णा म्हणाले, बाळा तुझे 2 हात आहेत, 2 पाय आहे, डिग्री आहे आणि तरी तू मरायला निघालास. माझ्याकडे काय होतं? 23 रुपये आणि एक तुटलेला पाय. पण मी नसलेलं रडत बसलो नाही, असलेलं वापरत राहिलो. तू पण तेच कर. नोकरी गेली, दुसरी शोध. पोरगी गेली, चांगली येईल, पण जीवन गेलं तर परत येत नाही रे राजा. अण्णांनी त्याला 100 रुपये परत दिले आणि एक फुक्कट चहा. म्हणाले, हा जिंदगीचा चहा आहे, संपवू नकोस, गोड गोड पी. तो मुलगा आज बँगलोरला आहे, मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. दर महिन्याला अण्णांना न चुकता फोन करतो आणि पुण्याला आला की पहिलं अण्णांच्या स्टॉलवर जातो. 2 चहा घेतो, एक स्वतःसाठी, एक अण्णांसाठी, आणि म्हणतो, अण्णा तुमच्या 5 रुपयाच्या चहाने माझं 50 लाखाचं जीवन वाचवलं. या सत्यकथेचे 5 बोध छातीवर कोरा. समस्या सगळ्यांना असतात, प्रॉब्लेम नाही, पर्स्पेक्टिव्ह असतो. अण्णांचा पाय गेला पण नजर गेली नाही. तुझी नोकरी गेली पण आयुष्य नाही गेलं. गेलेलं मोजू नकोस, उरलेलं वापर. आत्महत्या करणारा कमजोर नसते, तो एकटा असतो. त्या मुलाला फक्त ऐकणारा हवा होता. अण्णांनी 10 मिनिटं दिली, त्यांनी 10 वर्ष दिली. कधी कधी 1 कप चहा एक जीव वाचवू शकतो. ऐकायला शिका.
देव मदत करायला माणूस बनून येतो. अण्णांच्या रूपात स्वामीच आले होते. मंदिरात जाण्याआधी माणसातला देव ओळखा. तो चहावाला, रिक्षावाला, पोस्टमन कोणाच्याही रूपात असेल. देणारा कधीच गरीब नसतो. अण्णांकडे एक पाय नाही पण रोज 200 लोकांना हसवतात. तुझ्याकडे सगळं आहे पण तू एकालाही हसवत नाही. श्रीमंती खिशात नसते, वागण्यात असते. शेवटचा चहा कधीच नसतो. जोवर श्वास आहे तोवर नवीन सुरुवात आहे. एंड म्हणणं तू ठरवायचं. देवाने अजून इंटरवल लिहिलंय. अण्णांचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी. बाळांनो, जीवन कटिंग चहासारखं आहे. कधी कडू लागेल, कधी गोड लागेल, पण संपवू नका. गोड गोड प्या, कारण शेवटचा गोड सगळ्यात गोड असतो. त्याला अनुभव म्हणतात. रमेश अण्णा आजही पुण्याबाहेर पुणे येथे स्टेशन बाहेर आहे. नमस्ते राशी.